मुलांनो, जेवणापूर्वीची प्रार्थना श्लोक. चला बोलूया. धुवा हात पाये चला भोजनाला, बसा नीट येथे तुम्ही मांडी घाला. धुवा हात पाये चला भोजनाला, बसा नीट येथे तुम्ही मांडी घाला. नका मागू काही अधाशीपणाने, नका भांडू तंटू करा स्वच्छ पाने. नका मागू काही अधाशीपणाने, नका भांडू तंटू करा स्वच्छ पाने. मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा पातू घाल पोटी. जय जय रघुवीर समर्थ. तान्या, तुला कुस्ती कोणी शिकवली? माझ्या गुरुने. गुरुच आपल्याला ज्ञान देऊन आपले व्यक्तिमत्व घडवतात. तुमच्या दोघांच्या बोलण्यातून मला एका गुरु शिष्य जोडी आठवली. चला बोलूया. ती गोष्ट आधी वाचून घेऊ, नंतर समजून घेऊ. मॅडम, तुम्हीच आम्हाला ती गोष्ट समजून सांगा. मुलांनो, खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तक्षशिलेत आचार्य चाणक्य नावाचे एक फार मोठे विद्वान होते. त्यांचा आदर्श शिष्य चंद्रगुप्त होता. चंद्रगुप्त आपल्या शिक्षकांची आज्ञा ही देवाची आज्ञा मानत असे. त्यांच्या शौर्याचा आणि हुशारीचा हेवा करणारा अंबीर कुमार नावाचा एक शिष्य होता. तो अंबीर राज्याचा राजकुमार होता, पण त्या काळी गुरुकुल शिक्षण पद्धती असल्याने मुले गुरूंच्या घरी शिकायला जात होते. त्यामुळे विद्यार्थी राजकुमार असो की सामान्य, सारे गुरूंना सारखेच असायचे. अंबिकुमार गर्विष्ठ होता. तो आणि त्याचे सर्व मित्र चंद्रगुप्तास खूप त्रास द्यायचे. सारखे त्याला चिडवायचे, टोमणे मारायचे, त्यांच्या खोड्या काढायचे, त्यांच्या अभ्यासाच्या पोथ्या लपवून ठेवायचे. थोडक्यात काय, सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत ते सर्व मिळून चंद्रगुप्तास त्रास द्यायचे. एकदा चंद्रगुप्ताने चाणक्यास सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चाणक्य आचार्याने त्याला दिवसभरासाठी एकच अभ्यास दिला. अंगणातील एका मोठ्या वृक्षाची वाळलेली पाने वाऱ्याने खाली पडत आहेत. त्याचे एकही पान तू जमिनीवर पडू देऊ नकोस. ती पाने गोळा करून ठेव आणि संध्याकाळी मला येऊन भेट. चंद्रगुप्ताने तसे केले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच काम केले. झाडावरचे वाळलेले एकही पान जमिनीवर न पडू देता हातात पकडत होता. त्याच्याजवळ असंख्य पाने जमली. गुरूंच्या आज्ञेनुसार तो त्याच्या पर्णकुटीजवळ आला. दार लागले. त्याने आचार्यांना हाक मारली, मात्र आचार्यांनी प्रतिसाद दिला नाही. दार बंद, खिडकी बंद. आता काय करावे? गुरुची आज्ञा कशी मोडावी म्हणून तो छतावर चढला. छतावरची एक बाजू रिकामी झाली. छतावरून त्याने पर्णकुटीत उडी मारली. गुरुस वंदन करून स्वतः आल्याचे सांगितले. आचार्याने विचारले, चंद्रगुप्ता, दार खिडकी बंद असताना तू आत कसा आलास आणि का आलास? चंद्रगुप्त म्हणाला, तुमची आज्ञा मी कशी मोडू आचार्य? मी संध्याकाळी बोलावलं म्हणून आलो. बरोबर. येताना तू दार खिडकी बंद असूनही आलास? अडचणींचा विचार केला नाहीस? फक्त ध्येय तुझ्या डोळ्यासमोर होते. अगदी तसेच तू येथे अध्ययनास आला आहेस. अध्ययन करणे हेच तुझे ध्येय. मित्र, शत्रू त्यांचे त्रास देणे या अडचणीकडे असेच दुर्लक्ष कर. दिवसभर तू पाने गोळा करत असताना सर्वजण तुला बघत होते. तुझे मित्र हसत होते, चिडवत होते, पण तुझं त्याकडे लक्ष नव्हतं. तसेच अभ्यास करताना मन एकाग्र कर. अनावश्यक गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. चंद्रगुप्तास त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. त्यानंतर त्याच्या अध्ययनात येणाऱ्या अडचणीकडे त्याने लक्ष दिले नाही. अशा या महान गुरु शिष्यांची जोडी इतिहासात अमर आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.